नमस्कार, टिडबिट डेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन. खव्याचे गुलाबजाम अगदी जसे लागतात ना, सेम अगदी तसेच हे गुलाबजाम चवीला लागतात आणि मस्त सॉफ्ट आणि छान असे ज्युसी होतात हे गुलाबजाम. आणि इतक्या कमी साहित्यात बनतात की काय सांगू. म्हणजे एखाद्याला तर कळणारच नाही की अरे आपण रताळ्याचे गुलाबजाम खात आहोत की खव्याचे. अगदी सेम टू सेम. चला तर रेसिपीला सुरुवात करू. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रताळ्याचं गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण आता पाहूया. तर त्यासाठी इथे मी साधारण पावशेर अशी ही रताळी कुकरमध्ये उकडून घेतली आहेत आणि त्यांची जी सालं आहेत ती सालं वरची काढून टाकली आहेत. त्यानंतर इथे पावशेर इतकी मिल्क पावडर घेतली आहे. एकदम पूर्ण मिल्क पावडर आपल्याला सगळी लागणार नाही, प्रमाण थोडं कमी जास्त होतं. त्यानंतर इथे अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे. दाखवताना मी थोडी जास्त दाखवते पण घालताना अगदी चिमूटभर घालायचा. आणि 2 चमचे साखर घ्यायची आहे. हे साहित्य फक्त गुलाबजाम बनवण्यासाठी आहे. साखरेचा पाक बनवण्यासाठी आपण त्यासाठी लागणारं साहित्य नंतर पाहू. तर आता काय करायचं, तर ही जी उकडलेली रताळी आहेत ती आपण छान व्यवस्थित अशी खिसून घेऊयात. तुम्ही हाताने देखील फोडून कुस्करून घेऊ शकता, पण त्यामध्ये रताळ्याची एखादी फोड अशी राहू शकते. ती राहू नये यासाठी मी रताळ्यांना छान इथे खिसून घेत आहे. तर सर्व रताळी आपण व्यवस्थित खिसून घेतली आहेत. तर पुढे काय करायचं, तर ही जी खिसलेली रताळी आहेत यामध्ये अगदी चिमूटभर, अगदी चिमूट छोटीशी चिमूटभर असा बेकिंग पावडर घालायची आणि त्यानंतर चमच्याने थोडी थोडी करत मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर एकदम घालू नका, जसजशी लागेल तशी थोडी थोडी चमच्याने यामध्ये घालत राहा. थोडीशी मिल्क पावडर मी यामध्ये घातली आहे. तर आता आपण याला मिक्स करून बघूया की व्यवस्थित बाइंडिंग होते की नाही. तर एक अजून टीप यामध्ये अशी आहे की जेव्हा तुम्ही रताळी उकडायला ठेवाल कुकरमध्ये, त्यावेळेस तुम्ही ज्या भांड्यामध्ये ती रताळी उकडणार आहात त्यामध्ये पाणी घालू नका. कुकरमध्ये फक्त खाली पाणी घाला. त्यामुळे काय होईल, रताळ्याला जास्त पाणी सुटणार नाही आणि आपल्याला कमीत कमी मिल्क पावडरमध्ये छान गुलाबजाम बनवता येते. तर जसजशी लागेल तशी आपण यामध्ये थोडी थोडी करत मिल्क पावडर घालूयात आणि याचं मस्त असं एक छान पीठ मळून घेऊयात. तर आपलं मस्त रताळ्याचं घट्ट असं छानसं पण इथे पीठ मळून घेतलं आहे. तर आता पुढे आपल्याला गुलाबजाम गोल गोल वळून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी हातावरती तूप लावून घेतलं आहे आणि रताळ्याचं आपण जे पीठ घेतलं आहे त्या पिठाचा अगदी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला आपल्याला गोल गोल वळून घ्यायचं आहे. पण इथे एक वेगळी टिपसुद्धा मी तुम्हाला सांगते. थोडासा हा गोळा वळून झाला की त्याला थोडं मध्ये असं चपटं करायचं आणि आपण जी साखर घेतली होती 2 चमचे त्यातली थोडीशी अगदी थोडीशी साखर त्यामध्ये घालायची आणि पुन्हा एकदा त्याला गोल गोल असं वळून घ्यायचं. यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही हे गुलाबजाम तळाल त्यावेळेस ती साखर एक्सपांड होते आणि गुलाबजाम आतून देखील खुसखुशीत होतात. तर आपण अशा प्रकारे सर्व गुलाबजाम इथे वळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम वळून तयार झाले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर या गुलाबजामना तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे. माझी छोटीशी कढई आहे. त्या एका छोट्याशा कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि तूप छान गरम झालं की यामध्ये एक किंवा 2 असे गुलाबजाम घालून यांना व्यवस्थित तळून घ्यायचे. तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकदम जास्त गुलाबजाम देखील तळू शकता. पण लक्षात घ्या, गुलाबजाम अगदी व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना छान तळून घ्यायचं आहे. तर असेच आपण सर्व गुलाबजाम आता तळून घेऊया. तर आता आपण गुलाबजामसाठी लागणारे पाक बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी साधारण 2 कप अशी साखर घेतली आहे आणि ह्यामध्ये अगदी साखर बुडेल इतपत
एकदम जास्त नाही घालायचं, साखर बुडेल इतपत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला अगदी एकतार होईपर्यंत नाही, पण थोडंसं पातळ आणि थोडं चिकट असं होईपर्यंत व्यवस्थित साखर विरघळून याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. तर साईड बाय साईड मी सगळे गुलाबजाम हे तळून घेतले आहेत. मस्त गोल्डन ब्राऊन असे छान आपण इथे हे गुलाबजाम तुपावरती तळून घेतले आहेत. असे नुसते खायला सुद्धा खूप यम्मी लागतात बरं का. तर आपला साखरेचा पाक देखील तयार आहे. तर तो गरम असतानाच आपण आता यामध्ये घालूयात 1 चमचा वेलची पूड आणि थोडेसे केशर घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. साखरेचा पाक गरम असतानाच आपण आता यामध्ये घालूयात हे तळून घेतलेले गुलाबजाम आणि अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेऊयात आणि साधारण 2 ते 4 तास किंवा तुम्हाला जर जास्त हवं असेल तर रात्रभर या गुलाबजामना आपण पाकामध्ये मुरायला ठेवून देऊयात. तर अशा प्रकारे तयार आहेत आपले स्वादिष्ट असे रताळ्याचे गुलाबजाम, जे की खाल्ल्यानंतर कळणारच नाही की रताळ्याचे आहेत की खव्याचे. इतके सेम टू सेम होतात. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान छान रेसिपीजसह. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.